नमस्कार मंडळी, अंगणवाडी सेविका भरती जी निघाली आहे, या भरतीसाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत? जर तुमच्याकडं जे काही कागदपत्र या ठिकाणी सांगणार आहेत त्यातील जर काही कागदपत्र तुमच्याकडं ऑलरेडी या ठिकाणी तयार असतील तर चांगली गोष्ट आहे, पण मात्र असे काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला या ठिकाणी काढावे लागणार आहे. तर ते कोणते नेमके कागदपत्र आहे ते जाणून घेऊया. संपूर्ण माहिती जी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. महिला आणि बाल कल्याण विभागानं ही भरती स्थानिक पातळीवर राबवली जाणार असल्याचं जाहीर केलंय. यात प्रामुख्यानं अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदांची भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषद मार्फत ही भरती केली जाणार आहे. याबाबतच्या जाहिराती सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया जी आहे ती सरळ सेवा पद्धतीनं राबवली जाणार आहे. यासाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्र या ठिकाणी जोडणे गरजेचं आहे. तसेच ही सर्व कागदपत्र साक्षांकित करावी लागणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. यासोबतच लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. तसेच जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही अट लागू नाही. जर उमेदवार महिला असेल आणि ती विधवा असेल तर तिला देखील विधवा असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी जोडावे लागणार आहे. जर उमेदवार अनाथ असेल तर त्याला शासकीय किंवा अनुदानित जसं की असल्याबाबतचे प्रमाणपत्र या ठिकाणी जोडावे लागणार आहे. या पदासाठी अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्र जोडणे गरजेचे आहे. यात शैक्षणिक अर्हता त्याचबरोबर शैक्षणिक प्रमाणपत्र गुणपत्र जोडणे या ठिकाणी गरजेचं आहे. या दोन्ही पदासाठी किमान 12वी पास उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. जर उमेदवार हा पदवी किंवा पदव्युत्तर झाला असला तर या सर्वांचं सत्यप्रत अर्जाला जोडणे गरजेचे आहे. जर उमेदवार D.Ed किंवा B.Ed असल्यास ते उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र देखील जोडणे गरजेचे आहे. उमेदवाराने MACIT उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसेच त्याबाबतचे जे काही प्रमाणपत्र ते देखील जोडणे गरजेचे आहे. यासोबत आधार कार्ड आणि अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस म्हणून किमान 2 वर्षाचा जो काही अनुभव आहे त्या अनुभव असल्याचं जे काही प्रमाणपत्र या ठिकाणी उमेदवाराला जोडावं लागणार आहे किंवा ते असणं गरजेचं आहे. ही कागदपत्र पूर्ण असल्यास उमेदवाराचा जो काही अर्ज आहे तो या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण जाणून घेतलं की कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत. तर लवकरात लवकर हे सगळे जे काही कागदपत्र आहेत ते रेडी ठेवा, तयार ठेवा आणि या भरतीसाठी अर्ज करा आणि लवकरात लवकर ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस जी काही नोकरी आहे ती या ठिकाणी मिळवा. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर मात्र नक्की करा. तर पुन्हा व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. तर नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.